आई अगं काय करतेस हे? धैर्य, सावीला आवर, नाहीतर आपलं हे घर बर्बाद व्हायला वेळ नाही लागायचा. सगळं सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल रे. आई तू तू सांभाळ स्वतःला. सावी जे काय वागली त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो. मला मला थोडा वेळ दे फक्त. मी यातनं काही ना काहीतरी मार्ग शोधून काढतोच. धैर्य तुझ्याशी इतकं चांगलं का वागताय? की तूच सांगते त्यांना तसं वागायला? तूच कारणीभूत आहे या सगळ्यासाठी. तूच कारणीभूत आहे. नाही 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 बाबा, नाही बाबा, तुझा गळा दाबून काय होणार आहे? तुझा गळा दाबून काही होणार नाहीये. जीव तर तुझ्या बापाचाच घ्यायला पाहिजे मी आता. नाही नाही इरा, प्लीज माझ्या पप्पांना काही करू नकोस ग इरा. हे बघ, मला जेवढं शक्य आहे मी सगळं करते इरा. प्लीज पप्पांना काही करू नकोस प्लीज इरा. मला मला एक दिवस दे फक्त. फक्त एक दिवस. तुझ्या बापाला सोडणार नाही. नाही इरा, इरा ऐक माझं. इरा प्लीज असं काय करू नको. इरा, इरा ऐक. इरा प्लीज प्लीज इरा असं नको करू. इरा, इरा प्लीज असं करू नको. इरा मला फक्त एक दिवस दे इरा. सगळं गणा डोक्यात गेलंय माझ्या. अरे अरे मग दादा चिडचिड करून काय होणार आहे का? आपलं काय ठरलेलं? शांत डोक्यानं काम करायचं. राहिलो की शांत. अजून किती शांत राहणार आहे मी? मग काय करतोस? ही अशी नासधूस करतोस? आपलंच नुकसान आहे त्या. झालंय भास्कर, आपलं नुकसान झालंय. त्या पोरीने का नाही आपलं अख्खच्या अख्खं घर गिळून टाकलंय. छप्परने आपल्या डोक्यावर. कळतंय का तुला? काय करायचं आता सांग की, काय करायचं? आपण तेच करायचं जे आपलं ठरलंय. त्या वकिलाला फोन करायचा आणि हक्क सोड पत्राचं काम उरकून टाकायचं. आई, भास्कर, तू वकिलांना फोन करणार नाहीयेस. धैर्याने आपल्याकडे एक दिवसाची मुदत मागितली. ती देऊ आपण त्याला. आणि जर त्याने त्याचा शब्द नाही पाळला ना, मग त्या सावीला त्याची शिक्षा उद्याच्या उद्याच मी देणार. वाह, शिक्षा करणार तिला? मी हे करणार, मी ते करणार, मी असा करणार, मी तसा करणार. बास बास. हा आता तू काय नाही करायचं. जे काय करायचं ना ते मी करणार. अरे दादा थांब की. थांब की जरा. थांब की. आई, आता तुला आम्ही दिलेली मुदत संपली. सॉरी. हॅलो. हा वकील साहेब.
हक्क सोडपत्राचं काम उद्याच्या उद्या उरकून टाकायचं.